अभी सारे खवैये अरे एक मिनिट आठ 2 मिनिटं. अप्रतिम द्राक्ष. नमस्कार. आम्ही सारे खवय्ये या भागात सर्व रसिकांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. काय झालं, परवा मी प्रवासाला निघालो होतो. तसा प्रवास माझा कायम चालूच असतो, पण त्या दिवशी मी रेल्वेने निघालो होतो. अशी गाडी सुटली आणि नेहमीप्रमाणे माझ्या बरोबर जे सामान असतं ना, त्यात खाण्यापिण्याची रेलचेल असते आणि पुस्तकं भरपूर असतात. मी आपल्या गाडी सुटल्यावर छानपैकी एक पुस्तक वाचायला काढलं. मग हळूच असं वाटलं, सर कुठेतरी भूक लागली की काय. बरं, आपल्याकडे संस्कृती आहे एकटं कसं खायचं. समोर एक गृहस्थ बसले, तर त्यांना विचारलं तुम्ही खाणार का. ते म्हणाले हो, माझ्यासारखेच होते. त्यांनी सुद्धा सुरू केलं. एक 15-20 मिनिटं अर्धा तास झाला, ते पाकिट संपलं. दुसरं पाकिट काढलं. भूक ना, भूक आणि एका बाजूला वाचन. त्या गृहस्थांच्या डाव्या एका बाजूला एक कॉलेजमधली युवती बसली होती. तिलाही विचारलं तुम्ही खाणार का काही. काय सौजन्य असतं. कसं आहे म्हटलं, कुठून तरी धावपळ करत कुठून तरी काहीतरी आली असेल, म्हटलं विचारावं. ती म्हणाली नाही नाही नो. म्हटलं नो तर नो, मला थोडंच काय चाललंय आपलं खाणं चाललं, पण मला ते राहावे ना. म्हटलं ही एवढी उपाशी दिसतेय, बारीक हो शपथ. म्हणजे खिडक्या बिडक्या उघडल्या असताना मी उडून गेली असती, इतकी बारीक मुलगी. म्हटली खात का नाहीये. म्हटलं तुम्ही घ्या, थोडंसं घ्या, मस्त आहे लागतंय. ती म्हणाली नको नो. ठीक आहे. आमचं आपलं खाणं चालू होतं. थोड्या वेळाने तिसरं पाकिट बाहेर आलं. मी आणि माझ्या समोरचे गृहस्थ होते ते चालू होतं. तिसरं पाकिट आलं. मी परत तिला विचारलं सौजन्य ना. तिला विचारलं अगं तू काही खाणार का. ती म्हणाली नको. बरं बाबा, तरी पण मला काही राहावं ना. म्हटलं समथिंग इज रॉंग. काय तरी घोळ आहे. म्हटलं प्रॉब्लेम काय तुमचा, थोडंसं खा ना आता. ती म्हणे नाही माझ्याकडे सफरचंद आहे. असं म्हणून तिने सफरचंद खाल्लं. म्हटलं बर. मग थोड्याने पेरू काढला, पेरू खाल्ला. मग केळं खाल्लं. आईला म्हटलं अवघड आहे बॉई. म्हटलं बरं ते तुला पाहिजे का मला पाहिजे, आपल्याला जे बरं वाटेल ते आपण खावं. मग थोड्याने ती उठली. म्हणजे एकंदरीत माझा स्पीड बघून, खाण्याचा स्पीड बघून ती उठली. त्या गृहस्थांनी तिने बाजूला केलं. ती माझ्या समोर बसली. डोळ्यावर असा चष्मा घेतला, एक वही घेतली, एक पेन्सिल घेतली आणि काहीतरी आकृती काढायला लागली. आणि आकृती काढून झाल्यानंतर मला पहिल्यांदा काही लक्षात येईना. आकृती काढून झाल्यानंतर तिने दाखवलं तो पोटाचा आकार होता. आणि जठ, यकृत असे सगळे तिने ते अवयव दाखवले होते. म्हटलं चांगलं आहे बा तुमचं, चांगलं आहे, म्हणजे स्केच चांगलं आहे. ती म्हणत नाही स्केच नाही दाखवते तुम्हाला, तुम्ही याच पद्धतीने जर खात असाल ना तर तुमच्या पोटाची मला दया येते. म्हटलं बरोबर आहे, म्हणजे आय ॲग्री विथ यू व्हॉट यू आर सेईंग. पण नंतर मी तिला म्हटलं की तुम्ही जर रोज सफरचंद, केळी, पेरू हे असंच जर खात असाल तर मला तुमचीही दया येते. फक्त माझा प्रॉब्लेम असा आहे की मनाचं चित्र मी काढू शकत नाही. त्यामुळे मला किती दया येते हे तुम्हाला मी चित्रात दाखवू शकत नाही, पण दया येते हे निश्चित. कसं आहे, शेवटी कसं आहे की आपल्याला मनाला जे वाटेल ना ते खावं. आता मी माझी प्रकृती उत्तम आहे की नाही, तुम्ही रोज बघता मी दाबून खातोय. काय झालंय का, इथून खायला पाहिजे. संशयास्पद स्थितीत खाल्लं ना की काहीही चांगलं खाल्लं तरी ते मनाला, शरीराला लागत नाही. अशी आपली एक शिकवण आहे मला लहानपणापासून. चोपून खातो. आणि मी जे सांगितलं ते मुलीला पटलं बरं का, मुलीला पटलं. पण तिने काही त्यावेळी खाल्लं नाही. प्रभाव लगेच नाही मान्य करतायत, साहजिक आहे. मग आमचं स्टेशन आल्यानंतर मी तिला म्हटलं की थोडंसं पाहिजे खा. एक घास तिने खाल्ला. तिथे ओळखलं मी तिची इच्छा आहे खायची, पण खाऊ शकत नाहीये. कारण काय, डायटिंग. गुड. पण आता कसं आहे, कमिंग बॅक टू द पॉइंट, तुम्ही म्हणताय तुम्ही काय चाललंय काय आज, म्हणजे प्रवचनच लावलंय असं नाहीये. आज इथे मायलेकी आलेले आहेत. इथे मायलेकीने आमंत्रण केलेलं आहे आणि दोघी उत्तम खवय्ये आहेत. ही आनंदाची गोष्ट आहे. आपण त्यांची ओळख करून देऊया. तुमचं मनापासून स्वागत करतो. नमस्कार. आपलं नाव? संध्या क्षीरसागर. कुठे राहता आपण? कुर्ला, नेहरू नगर. कुर्ल्याला, नेहरू नगर. तुझं नाव सांग? श्रद्धा क्षीरसागर. आता मला सांग, तू काय करतेस? मी विद्यालंकार पॉलिटेक्निक मध्ये लेक्चरर आहे, इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक मध्ये. बर. मी कम्युनिकेशन स्किल्स हा सब्जेक्ट शिकवते. बरं. आणि तुझं काय काय शिक्षण, तू काय स्वतः काय शिकलीस? मी शिकवण्याचं काम करतेस ते बरोबर आहे. शिकलीस काय काय?
मी MA केलंय इंग्लिश लिटरेचर मध्ये आणि BEd केलंय. बरं, घरी कोण कोण आहे? आई आहे? आई, बाबा, माझा छोटा भाऊ आणि मी. छोटा भाऊ काय करतो? तो इंजिनिअरिंग करतोय. बरं, तुझी आवड काय? म्हणजे आता तू फोकस म्हणजे आता तू लेक्चरर तर आहेस, पुढे काय करायचं ठरवलंयस? बरेच म्हणजे मला रायटिंग लिहायची फार आवड आहे. बरं, मला कुकिंगची आवड आहे. मी चॉकलेट्स बनवते, त्याच्यानंतर परफ्युम्स बनवते. परफ्युम्स बनवते? हा, म्हणजे ते कॉम्बिनेशन्स, दॅट इज यू हॅव टू मिक्स द कॉम्बिनेशन अँड मेक इट. आता तुम्ही शिकवायचा प्रयत्न सुद्धा केला नसेल ना? आता जून महिन्यात लग्न आहे, आई शाबाश. तेव्हा ते 2 महिने मला शिकवावंच करा, लागलं. आणि तिला सुद्धा शिकावं लागेल तरी. नाही तर माझं नाव काढेल ती बाहेर तिथे. ओके, आज आमचे खवय्ये इथे वाट बघतायत की मायले की काय बनवणार आहेत. बरं, पहिलं कोण बनवणार आहे, तुम्ही का तुम्ही? मी बनवणार आहे. बरं, काय बनवणार आहे? स्पगेटी रोल आणि सरप्राईज कटलेट. सरप्राईज कटलेट. माय गॉड. चला आपण जाऊया किचन कडे. श्रद्धा आपल्या किचन मध्ये आलेली आहे. आपली पहिली रेसिपी काय आहे? स्पगेटी रोल. स्पगेटी रोल. मला साहित्य सांगतेस काय काय? उकडलेला बटाटा, बारीक चिरलेला कोबी, ओके, किसलेलं गाजर. ही स्पगेटी आहे ती आपण 2 ते 3 मिनिटं पाण्यात उकळून त्यातलं पाणी काढून टाकलंय. ओके. त्याच्यानंतर ही आहे 1 वाटी शिमला मिरची, चीज ज्यात आपल्याला आतमध्ये स्टफ करण्यासाठी लागणार आहे, टोमॅटोची प्युरी आहे, बारीक चिरलेल्या कांद्याची पेस्ट आहे ही, ओके, सीझनिंग मसाला आहे, मीठ, लसणाची पेस्ट. हे कांदा तू फक्त मिक्सर मधून काढलास, बाकी काय केलं नाहीस? त्यातलं पाणी काढून टाकलं. दॅट्स इट. आणि स्पगेटी सुद्धा पाणी काढून टाकलं. त्यात काही मीठ वगैरे टाकलं होतं? थोडंसं मीठ घालायचं आणि मग नंतर उकळलं की पाणी काढून टाकायचं. ओके. तिथे तेल तापत ठेवलेलं आहे, एका कढईमध्ये, एका फ्राईंग पॅन मध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. आता पुढे काय करायचं श्रद्धा मला सांग? सगळ्यात आधी आपण लसणाची पेस्ट घेऊया. तिखट झालं तरी हरकत नाही, मला आवडतं तिखट, कारण शेवटी खाणार मीच. त्याच्यानंतर आपण ह्याच्यात टाकूया टोमॅटोची प्युरी. ओके. नंतर घालूया कांद्याची पेस्ट. हे कोणाकडून शिकलीस ग तू? हे असंच टीव्हीवर बघून थोडं थोडं इनोव्हेशन. म्हणजे शक्यतो तू आईकडून काही शिकली नाहीयेस, हे माझ्या एक ध्यानात आलेलं मगाशी गप्पा मला मारताना. ट्रेडिशनल पेक्षा अशा डिशेस बनवायला आवडतात, कारण आजकाल लहान मुलांना सुद्धा आणि इव्हन माझ्या फ्रेंड्सना वगैरे सुद्धा असेच पदार्थ जास्त आवडतात. नाही नाही, हे तू शिकून घेतेस तर बरं आहे. आता लग्न होतच आहे तुझं. आता ह्याच्यात आपण घालूया थोडंसं मीठ. मीठ थोडं घालायचं बस. थोडीशी साखर, थोडंसं तिखट, बस. ह्याला आपल्याला रिड्यूस करायचं, बारीक करायचं. ह्याला तू आता बारीक कसं काय करणार? पण आपलं एक सहज कुतूहल म्हणून आहे, बाकी काय. बारीक म्हणजे त्याच्यातलं पाणी आटवायचं आपल्याला. अच्छा, घट्ट गोळा तयार होईल असं. ओके. सगळं पाणी काढून टाकायचं. सगळं आजच्या जनरेशनची जी मुलं आहेत त्यांचे प्रॉब्लेम्स काय तुला दिसतात ग? ऍज अ प्रोफेसर, ऍज अ टीचर. प्रॉब्लेम जसे की अभ्यासाकडे त्यांचं दुर्लक्ष होतं असं मी बघते. कधी कधी काय होतं की खूप प्रेशर असतं मुलांना, म्हणजे कॉम्पिटिशन एवढी वाढली आहे आणि प्रत्येक वेळेला मुलांना असं वाटतं की नाही, आई वडील सांगतात ते अभ्यासात आपण लक्ष दिलं पाहिजे, बाकीचे जे काही एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज आहे त्याच्याकडे कोणीच लक्ष देत नाही. आणि मी जरी मी लेक्चरर असले तरी मी काउन्सिलिंग देते मुलांना की एखादा मुलगा जर समजा ऍक्टिंग मध्ये चांगला आहे किंवा डान्स मध्ये चांगला आहे तर त्या बाजूनी सुद्धा म्हणजे क्लास लावा किंवा काहीतरी करा. असं जरुरी नाही की दरवेळेला प्रत्येक स्टुडंट अगदी मेरिट मध्ये झाला पाहिजे. नाही, पण आज अशी परिस्थिती आहे ना की तुला 55% आणि 60% मिळेल तरी तुला कोणी विचारत नाही. नाही, ते बरोबर आहे, मी नाही म्हणत नाही. पण मी असं बघितलं की बऱ्याचदा डिप्लोमा म्हणजे टेक्निकलला वगैरे इंजिनिअरिंगला जेव्हा मुलं जातात, अर्धीने मी मुलं त्यांचं म्हणजे इंटरेस्ट नसतो त्याच्यात. आई वडील नाईलाज म्हणून आई वडिलांकडे फायनान्शियली बॅकग्राऊंड खूप साऊंड आहे, फक्त आई वडिलांना वाटतंय म्हणून ते करतात. आणि मी अशी किती मुलं बघितली जी माझ्याकडे येऊन रडतात की नाही मॅडम, मला आर्ट्स करायचं होतं, मला कॉमर्स करायचं होतं, पण केवळ आई म्हणाली किंवा वडील म्हणाले म्हणून मी आलो. आणि मग त्यांचा अभ्यासातनं इंटरेस्ट उडून जातो. बरोबर बरोबर. हे बारीक झालं. अजून थोडं आपण हे करून घेऊया. ओके. ते आता आपण काढून घेऊया. कशात काढतेस? त्याच्यात काढतेस तू? बाउल मध्ये काढून घेणार आपण. ओके. हे बंद करू मी गॅस? हो हो. चलो, इसका काम खत्म हो गया ना? हो. उसको इधर डाल देते हैं. ओके. आता ह्याचं काय करणार तू? आता ह्याच्यामध्ये आपल्याला जे काय आपलं आहे तिकडे बारीक चिरलेली भाजी सगळी घालायची. ह्याच्यामध्येच घालायची का?
ओके, घालू मग? हो. काय काय घालू? कोबी, हं. बारीक चिरलेला कोबी. तुम्ही सारखं बारीक बारीक म्हणतो, माझ्याकडे बघू नका, खरंच बारीक चिरलाय कोबी. बारीक चिरलेला कोबी किती, एवढाच घालू का अजून थोडा घालू? थोडा घाला. हा, घाला. असं सगळंच घालून टाकू. बारीक उभं चिरलेलं गाजर, अरे बारीक चिरलेली ही भोपळी मिरची. ओके, बारीक चिरून मॅश केलेला बटाटा किती घालू बघा? घालू. आता काय करणार तू? आता त्याच्यात सीझनिंग घालूया आपण. किती? घाला, मी सांगते तुम्हाला. घाला अजून थोडं अजून. बस पुरे. थोडस एक चिमूटभर मीठ. आपण मीठ आपण कशात घातलं मगाशी? ह्याच्यामध्ये घातलं. बस 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 जास्त नाही. ओके, झालं. आता आपल्याला याला फक्त मिक्स करायचंय. मी काय म्हणतो, इथे आता तुझी मेहनत वाया घालवण्यापेक्षा तूच जे घरातून करून आणलेलं आहेस मिक्सर, ते काढूया ना बाहेर. हो. आणि हे घेऊन आपण काम सुरू करूया. चालेल. काय, आम्ही अतिशय हुशार मंडळी आहोत, लक्षात ठेवा. कधी काय होईल ना आमच्या बाबतीत काही सांगता येत नाही. या काढू याच्यात. हो, ओके. आता आपण हे घेऊया. हा, तू आता काहीतरी स्पगेटीचं करणार होतीस ना? आता ह्याचा असा गोळा बनवून आपण ह्याच्यामध्ये चीज स्टफ करायचंय. ओके. बंद करायचं हे. आणि ह्याच्यावर आपल्याला स्पगेटीचं कव्हर करायचं. ते कसं करणार तू? स्पगेटी घेऊन ह्याच्यात. हे स्पगेटी खातात ना लहान मुलं, मला नेहमी भीती वाटते. असं करून ते मला वाटतं कुठे इकडे तिकडे गेलं तर वांदे हो. आपण हे घेऊन असं ह्याच्यावर. ओके. फक्त एवढं की ते नीट त्याच्यावर बसतंय की नाही हे बघायला. हा, उगाच सुटलं तर वांदे मध्ये. ते सुटत नाही शक्यतो आणि छान लागतं, म्हणजे ते दिसायलाही छान दिसतं. हे आपलं एक असं आपण बनवूया. ओके. जरी राहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही. अजून एक बनवून घे हा, आणि मग आपण ते तळायला घेऊ. कारण काय आहे, माझी सहनशक्ती संपत आलेली आहे. म्हणजे इतकं ते छान छान बनलेलं आहे आणि मला खायला मिळते. रिडिक्युलस. आणि हे कव्हर केल्यावर नंतर आतमध्ये चीज असं वाटत नाही, पण जेव्हा ते खाल्ल्यावर कळतं तेव्हा खूप छान वेगळं वाटतं ते चवीला. मग जास्त लागेल, अजून घेऊया. अच्छा. यजमान काय, यजमानचं नाव काय? दीपक. दीपक. ओके. आता आपण हे तळायला घ्यायचं का? हो, चालेल. आपण हे तेलात टाकूया. क्या बात आहे. दीपकला काय आवडतं काय माहितीये का? सगळं आवडतं त्याला, काहीही खातो तो. त्याच्या आवडीचं त्याला नॉनव्हेज खूप आवडतं. बर. खूप. मग आता ते सगळं तुला आता खूप मेहनतच आहे म्हणजे. काय करायचं? तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या, आम्ही आमचा प्रॉब्लेम सोडवतो. साहित्य आणि कृती लिहून घ्या तुम्ही. स्पगेटी रोल बनवण्यासाठी लागणारं साहित्य: उकडून मॅश केलेला बटाटा, बारीक चिरलेला कोबी, बारीक चिरलेलं गाजर, वाफवलेली स्पगेटी, बारीक चिरलेली भोपळी मिरची, चीजचे तुकडे, टोमॅटो प्युरे, कांद्याची पेस्ट, सीझनिंग मसाला, मीठ, लसूण पेस्ट, साखर आणि तिखट. कृती: मीठ घालून स्पगेटी वाफवून घ्यावी. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये लसूण पेस्ट, टोमॅटो प्युरे, कांद्याची पेस्ट, मीठ, साखर आणि तिखट घालून मिश्रण घट्टसर शिजवून घ्यावं. एका बाउल मध्ये हे टोमॅटोचं मिश्रण घेऊन त्यामध्ये बारीक चिरलेली भोपळी मिरची, बारीक चिरलेलं उभं गाजर, उकडून मॅश केलेला बटाटा, सीझनिंग मसाला आणि मीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणामध्ये चीज स्टफ करून रोल तयार करावेत. वाफवलेल्या स्पगेटीमध्ये रोल करून ते डीप फ्राय करून घ्यावेत. आम्ही